बातमी आहे समस्त ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केल्याची। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्रात मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी उपोषण करताना पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर आज भोसरी येथे सकल मराठा बांधवांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। त्याच पार्श्वभूमीवर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व घटना घडली आहे। ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीने येऊन ख्रिश्चन समाजाविषयी नागरिकांना माहिती देऊन आपल्या धर्मात किंवा धर्मांतर करण्याचा या व्यक्तीने प्रयत्न केलाय आणि हा सगळा प्रकार भोसरी येथील मराठा बांधवांनी ज्या ठिकाणी उपोषण सुरू केले होते त्याच ठिकाणी हा व्यक्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता। त्याच वेळेस मराठा बांधवांनी धर्मांतर करण्याचा डाव उधळून लावला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। जय भवानी जय शिवराय। आज समस्त ग्रामस्थ भोसरी गाव तसेच सकल मराठा समाज भोसरी गावच्या वतीने जो आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, त्या संदर्भात त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज भोसरी गावच्या वतीने जे आम्ही आज सगळं तरुणांनी असेल ज्येष्ठ मंडळी असतील यांनी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा म्हणून उपोषण सकाळपासून 7 वाजेपर्यंत चालू केलं आहे। त्या उपोषण सुरू असताना एक इसम संशयास्पदरित्या या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात फिरत असताना आम्हाला आमच्या काही कार्यकर्त्यांना आढळून आली। तर तो इसम एक साधारण 40-45 वय वर्षाचा असून तो आक्षेपार्ह अशी पत्रकं एका विशिष्ट धर्माची वाटत होता। तर आम्ही त्याला पकडला असता त्यांनी आम्हाला अशी कबुली जबाब दिला की त्याला एका चर्चमधून पाठवण्यात आलेला आहे व त्याच्या धर्मामध्ये दुसऱ्या हिंदू धर्मातली लोकांनी प्रवेश करावा याची जनजागृती करण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे। परंतु आमचा एक प्रश्न आहे सोपा साधा की ही छत्रपती शिवरायांची भूमी पुण्यनगरी या ही भोसरी नगरी म्हणजे भोज राजाच्या पदवर्षाने पावन झालेली भोसरी। तर या भोसरीच्या पावनभूमीत असे हे नालायक लोक ज्या प्रकारे पत्रकं वाटून एका धर्माचा जातीचा प्रचार करत आहेत हे चुकीचं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊन त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही दबाव आणलेला आहे। आमचे काही कार्यकर्ते पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत। तर साधारण हे पत्रक हे अशा प्रकारचं होतं की एका विशिष्ट धर्माने दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करावा हे असं पत्रक होतं, मार्ग की खोज। तर हे पत्रक म्हणजे आमच्या हिंदू धर्मातील तरुण असतील, उपेक्षित समाज असतील, विविध जाती आहेत हिंदू धर्मामध्ये, त्या जातीतल्या गोरगरीब लोकांपर्यंत पोचून ही मंडळी पैशाचा आमिष, शिक्षणाचा आमिष, नोकरीचा आमिष, लग्नाचा आमिष असे विविध प्रकारचे आमिष दाखवून हिंदू धर्मातील लोकांना गंडवून त्यांच्या धर्मामध्ये अल्पसंख्याक धर्मामध्ये घेऊन त्यांचा धर्म बहुसंख्याक करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर हे षडयंत्र हे खूप मोठं लाजिरवाणं आहे महाराष्ट्रासाठी। छत्रपती शिवरायांच्या भूमीत हे जे कृत्य चाललेलं आहे हे खूप निंदास्पद आहे आणि ज्या भूमीत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या भूमीत भोसरी परिसरात असंख्य नरवीरांच्या रक्ताने पवित्र झालेली भूमी या पुण्यनगरीत हे आत्ताच प्रकरण चालू आहे। तर गेल्या 3-4 महिन्यात आळंदी परिसर असेल, चिखली परिसर असेल, पिंपरी परिसर असेल अशा परिसरात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी अशी लोक पकडून ते पोलीस प्रशासन असेल यांच्या ताब्यात दिलेली आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। तसेच आमची अशी रीतसर मागणी आहे सकल मराठा समाज असेल, समस्त हिंदुत्ववादी संघटना असेल यांच्या वतीने की धर्मांतरणचा कायदा जे मध्यंतरी मोर्चे निघाले होते धर्मांतरण मंदी, लव जिहाद, गोहत्या हे कायदा कठोर होऊन ह्याचं परिपत्रक काढून महाराष्ट्रामध्ये ह्याची कठोरातली कठोर अंमलबजावणी होऊन या लोकांना चाप बसला पाहिजे, जेणेकरून इतर धर्मांचे प्रचार प्रसिद्धी थांबली पाहिजे आणि ह्यांच्याकडे कुठलाही अधिकृत परवाना नाही की प्रचार करायचा। तुमच्या धर्माचा प्रचार करा ना, तुमच्या धर्मस्थळात करा, तुम्हाला मान्यता दिलेली धर्मस्थळ आहेत, चर्च आहे, मंदिर आहेत, मशीद आहेत, तिथं करावा। जनसामान्यामध्ये करायची तुम्हाला परवानगी दिली कुणी? तर हे षडयंत्र थांबलं पाहिजे आणि यांच्यावर आता जे कारवाईला नेलेले आहेत, जे इसम नेलेलं आहे त्यांच्यासमोर आमचे कार्यकर्ते गेलेत तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊन अशी पायमल्ली पुन्हा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे।